माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर्स. कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा हा कॉलेज रिव्ह्यू सिरीज मधला कीस्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या कॉलेजचा रिव्ह्यू होणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तरी तुम्ही शेवटपर्यंत पहा अशी मी नम्र विनंती करतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. MST-CET 2025 देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सिरीज जी आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे. तसेच JEE 2025, JEE मेन्स 2025 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज खूप महत्त्वाची असणार आहे. तरी तुम्ही ही सिरीज शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणी, भावंडांपर्यंत शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही एक पालक असाल तर तुमच्यासाठी आपल्या पाल्यासाठी आपण जे आहे ती फ्री काउन्सिलिंग बॅच ही स्टार्ट करणार आहोत. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी एक सूचना आहे की आपण फ्री काउन्सिलिंग बॅच जी आहे ती स्टार्ट करणार आहोत आफ्टर MST-CET एक्झाम. त्यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट काढून देणं असेल किंवा कॅपराऊंड कसा भरायचा, तुमच्या पर्सेंटाईलला नुसार कॉलेजची लिस्ट काढून देणं, कॅपराऊंड मध्ये किती मार्क पडले तर कोणतं कॉलेज भेटेल तुम्हाला, किंवा कॉलेज जेव्हा अलॉट होईल तेव्हा तुम्ही फ्रीज करू शकाल का, किंवा तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं आहे का, कॅपराऊंड 3 नंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेज कुठं लोकेटेड आहे, कॉलेजची फीस किती आहे, ही सर्व माहिती आपण टोटली फ्रीमध्ये त्या बॅचमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही ती बॅच कशी ॲक्सेस करायची, ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर देईन, त्यावरती जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आजचा व्हिडिओ चालू करूयात. कीस्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिव्ह्यू. पहा, कॉलेज इस्टॅब्लिश झालं आहे 2012 मध्ये. लोकेशन आहे पुणे, महाराष्ट्र. कॉलेज टाईप प्रायव्हेट आहे. युनिव्हर्सिटी जर पाहायला गेली तर SPPU अंडर येतं. 16 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन आणि 22 किलोमीटर फ्रॉम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. असा हा अतिशय जवळ कॉलेज तुम्हाला पाहायला भेटेल. तसेच आणखीन काही आपण फॅसिलिटीज पाहूयात की इन्फ्रास्ट्रक्चर किंवा फॅसिलिटी ज्याला म्हणतात. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, अवेलेबल आहे, क्रिकेट ग्राउंड आहे, फुटबॉल ग्राउंड आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. वेगवेगळ्या लॅब्स आहेत, कम्प्युटर लॅब्स, इलेक्ट्रॉनिक्स लॅब्स, मेकॅनिकल लॅब्स, लायब्ररी आहे, कॅफेटेरिया पण तुम्हाला पाहायला भेटेल, हॉस्टेल आहे, जिम आहे, शटल सर्व्हिस आहे. आता ज्यांनी जिम हॉस्टेलवरती राहणार नाहीत त्यांच्यासाठी शटल सर्व्हिस म्हणजे बसची पण सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. तसेच तुम्हाला जर MST-CETची प्रिपरेशन वाढवायची असेल किंवा तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल जर वाढवायचे असतील तर त्याच्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती विविध व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जसे की डूज अँड डोंट्स म्हणजे काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. ऑनलाईन रिसोर्सेस, हाऊ टू यूज ऑनलाईन रिसोर्सेस, कोणते ऑनलाईन रिसोर्सेस तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत जेणेकरून तुमची प्रिपरेशन वाढेल आणि तुमची पर्सेंटाइल वाढण्यास मदत होईल. टाइम मॅनेजमेंट फॉर MST-CET असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर भेटत नसतील तर तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्यांची लिंक देणार आहे आणि काही व्हिडिओची जी आहे ती आय बटनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल. तुम्ही तिथे क्लिक करून तेही व्हिडिओ पाहू शकतात. जसे की आता चॅप्टर वाईज वेटेजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अपलोड केलेला आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या चॅप्टरवरती किती वेटेज आहेत त्यानुसार तुम्हाला कशी स्टडी केली पाहिजे हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल. असे खूप सारे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. ऑनलाईन रिसोर्सेस, हाऊ टू यूज ऑनलाईन रिसोर्सेस, त्याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की बायजूस असेल किंवा अनदर वेबसाईट असतील, फिजिक्सवाला असेल, यूट्यूब असेल, असे ऑनलाईन रिसोर्सेस तुम्हाला कोणते फ्रीमध्ये भेटतील, कसे फ्रीमध्ये ॲक्सेस करता येईल आणि त्या थ्रू तुमची पर्सेंटाईल कशी इन्क्रीज होईल, तुमची मॉक टेस्ट देण्याची कॅपॅसिटी कशी असली पाहिजे, किंवा तुम्ही मॉक टेस्ट कोणत्या वेबसाईटवरनं दिली तर तुम्हाला फ्रीमध्ये पडेल, कोणत्या वेबसाईटवरनं दिली तर तुम्हाला पे करावे लागतील, कोणत्या वेबसाईटवरच्या मॉक टेस्ट ह्या चांगल्या आहेत, किंवा तुमची पर्सेंटाईल कशी इन्क्रीज होईल, ही सर्व तुमची बाबी लक्षात घेऊन आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ भेटत नसेल तर तुम्ही काही चिंता करू नका. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईन, ते तुम्ही पाहू शकता. चला पाहूयात आता पुढचं. फी स्ट्रक्चर जे आहे या कॉलेजचं 3.1 लाख आहे. ते 3 to 4 इयर साठी तुम्हाला आहे. त्याच्यामध्ये तुमचं कास्ट कॅटेगरी किंवा ब्रांच नुसार ते व्हॅरी होत असतं. त्याच्यामुळे ते तुम्ही 3.1 लाख ॲव्हरेज हे पकडून चला. हॉस्टेलचं जर पाहायला गेलं तर 36,000 आहे वर्षाला. मेसची तुम्हाला
वेगळी भरावी लागेल. मोड ऑफ ऍडमिशन MST-CET JEE आणि काउन्सिलिंग पण MST-CET JEE थ्रू होते आणि गव्हर्नमेंटचे पण कोटा तुम्हाला त्या ठिकाणी काही पाहायला भेटतात. जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या जर कमी मार्क जर पडले तर तुम्ही मॅनेजमेंटच्या कोट्यातून तुम्ही जाऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं डोनेशन द्यावं लागेल आणि मग तुमचं ऍडमिशन होईल. कट ऑफ पाहूयात. हे कट ऑफ जे आहे ते मी डायरेक्ट कॉलेजच्या वेबसाईटवरनं घेतलेलं आहे. 2024 चा कट ऑफ आहे. 22, 23, 24 3 वर्षाचा कंपेअर करून जो कट ऑफ जो निघतो तो आपण डायरेक्ट कॉलेजच्या वेबसाईटवरनं उचललेला आहे. त्यामुळे तुम्हाला कट ऑफ मध्ये काही शंका करण्याची एक गरज नाही. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी पहा 76.54 76.54% 2024 चा कट ऑफ आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा 72.84, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा 65.29 आणि AIDS चा 81.77 असा या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला पाहायला भेटतो. कट ऑफची रेंज जे पाहायला गेली तर मीडियन आहे. पण या कॉलेजचे जे प्लेसमेंट जे आहेत ते मित्रांनो ते शुअर नाहीयेत, गॅरंटीड नाहीयेत. मला कॉलेजच्या वेबसाईटवरती सापडलेले नाहीत. तसं स्पेसिफिकली सापडलेलं नाहीये. काही विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज कॉलेजच्या वेबसाईटवरती टाकलेले आहेत. त्यावरती जाऊन पाहिल्यानंतर कळालं की म्हणजे काही विद्यार्थी म्हणतात 4 लाख हायेस्ट आहे, काही विद्यार्थी म्हणतात 3 लाख हायेस्ट आहे. त्याच्यामुळे मी काही शुअरली गॅरंटी नाही देत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर या कॉलेजच्या वेबसाईटवरती जा तुम्ही. कॉलेजचं नाव टाका. इंजिनिअरिंग कॉलेज असं म्हणून टाका. मी सांगतो तुम्हाला कीस्टोन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणून टाकायचं आणि जी पहिली वेबसाईट येईल त्यावरती जाऊन तुम्हाला इथे तिथे एक हेल्पलाईन नंबर म्हणून दिसेल. त्यावरती तुम्ही कॉल करून इतर काही डाऊट असतील तर ते विचारू शकतात. नाही म्हणलात जर तुम्हाला